सोनम वांगचुक साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सोनम वांगचुक साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या भ्रष्ट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, भ्रष्ट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। नमस्कार, मी राणिका स्लिवाल. आपण पाहत आहे डिजिटल अहिल्यानगर आणि आता आपण आहोत जिल्हाधिकारी कार्यालय यावारामध्ये. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आलेली आहे. या संदर्भात आता आपल्या बरोबर आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार दादाभाऊ कळमकर. जाणून घेऊ त्यांच्याकडनं सविस्तर. आज या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब यांचा राष्ट्रवादी पक्ष जे आहे त्या पक्षाच्या वतीने आम्ही या भाजप सरकारच्या विरोधामध्ये तीव्र निषेध या ठिकाणी करतो. त्यांचा शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी जो काही घोटाळा केला, त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं. ही परीक्षा भ्रष्टाचाराने लडबडलेली असताना आपण पाहतोय की खऱ्या अर्थाने गोरगरिबांची मुलं रात्रंदिवस कष्ट करून परीक्षा देतात, खर्चही करतात आणि त्यांना मात्र ते जी परीक्षा आहे ती परीक्षाच रद्द करावी लागलेली. म्हणजे अशा शिक्षण मंत्र्याला मोदी साहेब का सांभाळतात, भाजप कशाकरता सांभाळतं की ज्यांना तो जो शिक्षण विभाग आहे तो नीट चालवता येत नाही. अशाच खरं तर यापूर्वीच सोनम वांगचुक आणि विद्यार्थी संघटना ज्या वेळेला त्यांचा राजीनामा मागत होते त्यावेळेला दिल्लीमध्ये त्या ठिकाणी या भाजप सरकारने काय केलं की 20 दिवस त्यांचं आंदोलन चालू असताना त्या ठिकाणी सकाळी त्यांना पहाटे उचललं आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. म्हणजे प्रश्न सुटायचा तर मागच राहील. आपल्याला माहिती आहे की इंग्रजाच्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारे दमनगिरी त्यांच्याही काळात होत नव्हते. अनेक नेते ज्या वेळेला आंदोलनात वगैरे असायचे त्यांचं म्हणणं काय, त्याच्यात काही मार्ग काढता येईल. आणि महात्मा गांधींनी तर तुम्हाला सांगतो जे आंदोलनं केली त्या आंदोलनामध्ये प्रसंगी ते जेलमध्येही गेले, परंतु कमीत कमी त्यांचे विचार तरी इंग्रज समजून घेत होते, त्या पद्धतीने काही प्रश्न सोडवत होते. परंतु यांनी जो हट्टीपणा केला, आज देशामध्ये एक चीड निर्माण झालेली की विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ या काळामध्ये चाललेला आहे. TATच्या बाबतीमध्ये परीक्षा झाली, TATमध्ये तोच गोंधळ झाला. या अशा पद्धतीने ज्या वेळेला देशामध्ये शिक्षण क्षेत्राचं फार खेळखंडोबा केला, त्यांच्याकरता आज आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आणि आम्ही सर्वजण या भाजप सरकारचा धर्मेंद्र प्रधान यांचा निषेध करण्यासाठी सर्व या ठिकाणी एकत्र आलेलो. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना तसं निवेदन देणार आहोत की आमचं जे पक्षाचं म्हणणं आहे ते आपण वरपर्यंत पाठवावं. बरं दादा, आज जंतर मंतरवर आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज देखील करण्यात आलेला आहे, काय सांगा? नाही, आता लाठीचार्ज त्यांच्या दृष्टीने ते फार किरकोळ आहे. आज कायदा हा राहिलेलाच नाही. भाजप म्हणाल तोच कायदा आणि ते सांगतील तसं बिचारे पोलीस खात्यालाही वागावं लागतं. अशा पद्धतीने हे जे आंदोलन लाठीचार्ज केला, उद्या त्यांना जेलमध्येही टाकतील, परंतु ते त्यांचा हट्टीपणा सोडणार नाही. प्रश्न काय आहे तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचं सोडून दिलं आणि लाठी काठी हातामध्ये घ्यायला सांगितले पोलिसांना. त्यांना बिचारांना हे जो एक आदेश येईल त्याप्रमाणे वागावं लागतं. म्हणून मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही तर सगळ्यांनी निषेध केलेलाच आहे. आज देशभर हे आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनामध्ये आज आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलो. ते निवेदन आम्ही या ठिकाणी देणार आहोत. आज पक्षाच्या वतीने आम्ही जे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पेपर फुटी न होण्यासाठी आणि शिक्षणातील केंद्राच्या शिक्षणातील कारभार पारदर्शक व्हावा म्हणून जे व्यक्ती सोनम वांगचुक हे सामाजिक कार्यकर्ते मागच्या 19 ते 20 दिवसांपासून स्वतःचं मरण डोळ्यासमोर दिसत असताना 10 ते 12 किलो त्या माणसाचं वजन कमी झालं. तो शांततेच्या मार्गाने तो व्यक्ती दिल्लीमध्ये जंतरमध्ये आंदोलन करत असताना त्या आंदोलनाची चौकशी करण्याऐवजी त्या व्यक्तीला त्या ठिकाणाहून अतिशय दुर्दैवीरित्या हटवलं गेलं आणि ते आंदोलन चौकशी करण्याऐवजी
मोडीत काढण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला. वास्तविक जर आपण पाहिलं तर या सर्वाची जबाबदारी घेऊन केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कुठेतरी व्हायला पाहिजे होता. परंतु आज देशात अशी अवस्था झाली आहे का जर तुम्ही आंदोलन केलं, जर तुम्ही शासनाच्या विरोधात जर बोलायला लागले तर तुम्हाला मोडण्यात येईल, तुम्हाला उचलून नेण्यात येईल. म्हणजे आता कोणी आपला स्वतःचा हक्कच मागायचा का नाही? अरे विचार जर केला तर इंग्रजांच्या विरोधात ज्यावेळेस गांधीजी लढत होते ते जर उपोषणाला आंदोलनाला बसले तर त्यावेळेस इंग्रज सरकार सुद्धा त्यांची दखल घेत होती. आज ही अवस्था किती वाईट झाली. एखादा पेपर फुटला म्हणजे होतं काय? अरे ज्या वेळेस नीटचा पेपर फुटतो ना त्यावेळेस 25-25, 30-30 लाख रुपये घेऊन एक ऑलरेडी बलाढ्य व्यक्ती, गर्भश्रीमंत व्यक्ती तो पेपर विकत घेतो आणि त्याचा मुलगा ज्याची लायकी नाही, ज्याची पत नाही ना, ज्याची मानसिकता आहे डॉक्टर होण्याची, असा व्यक्ती डॉक्टर होणार आहे. आणि त्यातून काय होईल तर चांगल्या लोकांचं आरोग्य धोक्यात येईल. एक कष्टकरी माणूस, शेतकरी माणूस हा स्वतःचं कर्ज घेऊन पोटाला चिमटा देऊन त्याच्या मुलांना शिकवत असतो, परंतु पेपर फोडला जातो. याचाच अर्थ आता गरिबांनी पुन्हा स्वप्न पाहायचं नाही. आणि या गरिबांचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सोनम वांगचुक हे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत. त्यांच्या या पाठिंब्यासाठी ते आता हॉस्पिटलमध्ये आहेत, तिथूनही ते आंदोलन करत आहेत. त्यांच्या पाठिंब्यासाठी आज शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना निवेदन दिले आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायलाच हवा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, किसनराव लोटके, नामदेवराव पवार, कार्याध्यक्ष निलेश मालपाणी, विधानसभा अध्यक्ष, नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे, फारुख रंगरेज, उद्धवराव दुसुंगे, अथर खान, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष समीर पठाण, रोहन शेलार, युवक अध्यक्ष मतीन शेख, परवेश शेख, असीर शेख, ओमकार हलगे, सुशांत भापकर, अजहर शेख, आशिष सूर्यवंशी, किरण सोनटक्के, गणेश दरोडे, मोहसिन पठाण आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.